नमस्कार मंडळी, आशूज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर आपण आज लाल मिरच्याचा खुडा किंवा चटणी असे पण म्हणतात, हे कसं बनवायचं आहे ते आपण आज बघणार आहे. चला तर आपण आता काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया. इथे मी चवीनुसार मीठ, 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी लसण आणि लाल मिरची घेतलेली आहे. आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून न घेता कच्चंच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये साहित्य टाकून घेणार आहे. त्यामध्ये मी मिरची, शेंगदाणे, लसण आणि मीठ टाकून घेतलेलं आहे. हे सर्व आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला जाडसर मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. इथं आपण बघू शकता. आता आपण गॅसवर कढई ठेवणार आहे. कढईमध्ये आपण 1 वाटी तेल टाकून घेणार आहे. तेल आपलं चांगल्यापैकी गरम झालं की त्यानंतर आपल्याला मिक्सरमधून काढलेला लसणाची चटणी त्यामध्ये टाकून घेणार आहे. सर्व आपण आता कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि कमी गॅसवर आपल्याला ही चटणी हलवत राहायची आहे. या चटणीला कुरकुरी होण्यासाठी जास्त टाईम लागत नाही. कमीत कमी 5 ते 6 मिनटं आपल्याला ह्या चटणीला सतत अशा पद्धतीने हलवत राहायचं आहे. इथं आपण बघू शकता, ही चटणी आपली कुरकुरीत होत आहे. ही चटणी एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला गॅसवरच ठेवायची आहे. इथे आपली चटणी तयार झालेली आहे. झणझणीत और चटपटीत अशी कुरकुरीत एकदम छान अशी चटणी तयार आहे. अशा पद्धतीने आपण ही चटणी तयार केलेली आहे. तुम्ही सुद्धा नक्कीच एकदा ही चटणी करून बघा. तुम्हाला खरंच नक्कीच आवडेल. ही चटणी आपण वरण भातासोबत किंवा कशासोबतही खाऊ शकता. तोंडी लावण्यासाठी एकच नंबर आहे. तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.